अवघड. तर आज आपण आलो शिवपट्टण किल्ल्यावरती. तर चला समजून घेऊया मराठी स्वराज्याचा इतिहास. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून नवीन एका लॉंग ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो होतो जामखेड तालुक्यातील खर्डा या गावातील छोटासा किल्ला छोटासा आहे पण त्याचा इतिहास खूप मोठा आहे. किल्ल्याचं नाव शिवपट्टण किल्ला, अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला. आमच्या गावाकडचा एकदम ॲमेझॉन फोर्सपेक्षा खतरनाक असलेला रस्ता ओलांडत मी निघालो जामखेडच्या दिशेने. कारण आपल्याला जामखेडमधून आपल्या अजून एका जोडीदाराला सोबत घ्यायचं होतं, ते म्हणजे आपले शरद महाराजांना जामखेडमधून आपल्या सोबत घेऊन आपल्याला जायचं होतं पुढं खर्ड्याला. मग त्यांना जामखेडमधून पिकअप केलं आणि निघालो खर्ड्याच्या दिशेने. पोहोचताच स्वराज्य ध्वजाने आम्हाला एकदम मानाने दर्शन दिले. हा स्वराज्य ध्वज आमचे कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी लावलेला आहे. हा भारतातील सर्वात उंच भगवा झेंडा आहे. हा किल्ल्यापुढे एकदम अभिमानाने फडकत असतो. खर्डा गावाच्या थोडंसं पुढं निघलं की किल्ल्याजवळ आल्याच्या नंतर ज्याची भीती होती तेच झालं की किल्ल्याचं महाद्वार बंद होतं. पण त्या गावातील एक मुलगा होता, तो म्हणला तुम्हाला किल्ल्याच्या आतमध्ये जायचंय तर मी तुम्हाला रस्ता दाखवतो, चला माझ्यासोबत. मग आमच्यासोबत अजून एक दुसरी गाडी किल्ल्यासमोर आमची त्यांची भेट झाली होती. त्यांच्या गाडीवर तो बसला ना आम्ही त्याच्या मागं निघालो. त्याने किल्ल्याच्या मागच्या एका चोर दरवाजामधून आम्हाला आतमध्ये नेलं. किल्ल्याच्या आतमध्ये आलं की पहिल्यांदा स्वराज्य ध्वज एकदम असा मानाने फडकत असताना दिसला. तर आल्याच्या नंतर किल्ल्याला कुलूप लावलेलं होतं, पण आम्हाला एक गाईड भेटले, टूर गाईड जरा बारकीच आहेत पण जरा मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे दादाची. मुलगा तसा तर लहानच होता पण त्याला किल्ल्याविषयी बरीचशी माहिती होती. त्याने बरीचशी आम्हाला माहिती दिली आणि त्याने सांगितलं की या ठिकाणी लढाई झाल्याच्या नंतर जे तोफगोळे राहिलेले होते ते या ठिकाणी ठेवलेले आहेत. तोफगोळे व तुटलेल्या तोफीचा एक तुकडा होता आणि या ठिकाणी किल्ल्यामध्ये जास्त कोणी येत नसल्यामुळे या ठिकाणी किल्ल्याची जरा अवस्था थोडी खराब आहे. या आपल्या भगव्या ध्वजास करता आपल्या ज्या पूर्वजांनी स्वतःचा देह या ठिकाणी निश्चावर केला आणि तेच आपल्या लोकांना काही कळत नाही. या ठिकाणी किल्ल्यावर येऊन स्वतःची नावं टाकतात, असं करतात. ह्या मूर्ख लोकांना काय समजतच नाही. यांना किती काय बोलावं ते कमीच आहे. पहा, मला तर असं वाटतं की असे लोक काही येडचाळी करतात
त्यामुळे या किल्ल्याचं प्रवेशद्वार कायम असं बंद असतं, फक्त कार्यक्रम असतील त्यावेळेस ओपन करतात. आज आपण आलो होतो खर्ड्याच्या शिवपट्टण किल्ल्यावरती, म्हणजे खर्ड्याचा भुईकोट किल्ला, आणि या किल्ल्यावरती आपण माहिती गोळा करणार आहोत. हा किल्ला सरदार आप्पासाहेब निंबाळकर यांनी 1743 साली बांधला होता, आणि आप्पासाहेब निंबाळकर यांनी खर्डा या गावातील परिसरामध्ये 12 ज्योतिर्लिंग यांचीही स्थापना केली. नंतर मित्रांनो, या किल्ल्याच्या मध्यभागी एक विहीर आहे आणि एका ढासळलेल्या वाड्याचे अवशेष पण. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी ज्यावेळेस लढाईचं सिच्युएशन व्हायची, म्हणजे लढाईच्या त्या टायमाला वेळ यायचा, त्या ठिकाणी या ठिकाणावरून सैनिक त्यावेळेस बंदुकी पण होत्या, त्यावेळेस बंदुकीने या ठिकाणी असा नियम लावून पुढच्या सैन्याला पराभूत करण्याची या ठिकाणी सिस्टीम होती. या विहिरीमध्ये असं म्हटलं जातं की या विहिरीमध्ये लढाई झाल्याच्या नंतर तलवारी आणि ढाल होत्या त्या विहिरीमध्ये टाकलेल्या होत्या, त्यानंतर काढून घेतल्या. पण आता सध्या या विहिरीतल्या पाण्याचं किल्ल्याच्या बांधकामासाठी उपयोग केला जातो. तर मित्रांनो, 1795 मध्ये मराठ्यांनी निजामांवर आक्रमण केल्यावर निजामांनी ब्रिटिशांकडे मदत मागितली, परंतु ब्रिटिशांनी मदत नाकारली आणि त्यामुळे खर्डा येथे ही निर्णायक लढाई झाली. मराठ्यांशी उघड्या मैदानावर तोंड देण्यास टाळत निजामांनी खर्डा किल्ल्यावर आश्रय घेतला. मराठ्यांनी खर्ड्याच्या किल्ल्यावर वेढा दिला आणि किल्ल्याला होणारी जी रसद असते, म्हणजे सैन्याला आवश्यक लागणाऱ्या वस्तू जसे की अन्न, वस्त्रे, दारुगोळा पुरवठा हा सगळा थांबून तटबंदी भोवती तोफा रचल्या. शेवटी निजामांनी 3 मार्च 1795 रोजी तह करून लढाईतून माघार घेतली आणि या ठिकाणी मराठ्यांचा विजय झाला. हा किल्ला आप्पासाहेब निंबाळकर यांनी 1743 साली बनवला होता आणि या किल्ल्यावर एक आता सध्या पिंपळाचं झाड आलंय किल्ल्याच्या ह्याच्यामध्ये. अजून किल्ला भक्कमपणे अजून तसाच उभा आहे. त्या 1743 मध्ये बांधलेला किल्ला अजून भक्कमपणे उभा आहे आणि आपल्या जर पूल जरी बांधला तर 1 वर्षानंतर पडून जातो. आणि त्या टायमाची सिस्टमॅटिक इतकी खतरनाक होती, ते अजून पण भक्कमपणे उभा आहे. किल्ल्याचं प्रवेशद्वार बंद असल्यामुळं आमच्याकडे जास्त काही वेळ नव्हता, त्या मुलांनी इथून मागून आम्हाला आतमध्ये नेलं, त्यामुळे जास्त काही वेळ नव्हता म्हणून जास्त आपल्याला माहिती काही गोळा करता आली नाही. मित्रांनो, तुम्हाला आपला कसा व्हिडिओ वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय जाऊ, जय शिवराय.